नमस्कार। तर मी आज शेतामध्ये कांदा निंदायला आली होते। तर कांद्यामध्ये मला भरपूर प्रमाणात चिवईची भाजी दिसली। तर बऱ्याच ठिकाणी त्याला बारीक घोड, चिवईची भाजी, चिंगळीची भाजी आणि वंडाची भाजी असे सुद्धा म्हणतात। तर आमच्या इकडे याला वंडाची भाजी म्हणतात। तर मी तुम्हाला चिवईची भाजी या नावाने सांगत आहे, कारण की बऱ्याच ठिकाणी चिवईची भाजी असे म्हणतात। तर मी तुम्हाला आता कांद्यामधील माझ्या चिवईची भाजी दाखवत आहे। आणि चिवईची भाजी चवीला भन्नाट होते आणि त्यामध्ये उष्णता, शरीरातील उष्णता कमी करण्याचा गुणधर्म आहेच। तर चिवई खायला काही हरकत नाही, कारण आता वापशाचा महिना चालू झालेला आहे। कारण आता झन्नाट ऊन तपते आणि सोयाबीन सोंगण्याचा पण सीझन चालू आहे। तर थंडी भाजी खाऊन मस्त सोयाबीन सोंगा। शेतकरी आहे म्हणून सांगत आहे बरं। तर बघू, भाजी दाखवते तुम्हाला। हे बघा, माझ्या शेतामध्ये भरपूर प्रमाणात कांद्याचं रोप लावलेलं आहे। याच्यात हे बघा, कांदा लावलेला आहे आणि त्याच्यामध्ये निघालेली आहे ही चिवईची भाजी। तर आता मी हे काढून घेते आणि तुम्हाला मस्तपैकी याची रेसिपी दाखवते। ही चवीला मला तर खूप आवडते। तर अशा रानभाज्या खायला काही हरकत नाही, याला काही मला विकत आणावं लागत नाही आणि बऱ्याच ठिकाणी अशीच निघते बघा। असं इव्हन मी खुरपून घेतलं आणि असं हे काढून घ्यायची। हे बघा, किती छान भाजी निघालेली आहे बघा। तर बऱ्याच ठिकाणी, हे आणखी दुसऱ्या ठिकाणी पण आहे, भरपूर भाजी निघालेली आहे। काही निंदून पण टाकलेली आहे आम्ही। हे बघा, आता इच्छी पण मी आता काढून घेते। छान गोटे बाजूला सारते। तर सगळ्यांना चिवईची भाजी आवडते असं नाही, आवडत नाही म्हणून। आणि चिवईची भाजी खाणे पण चांगले आहे, त्याने आपल्या शरीरातील उष्णताही कमी होते। तुम्हाला माहिती आहे, सुरुवातीला आपल्या अंगावर जर काजण्या वगैरे आल्या तर चिवईच्या भाजीमध्ये आपल्याला ठेवायचे। मग चिवईची भाजी खाल्ल्याने आपल्या शरीरातील उष्णता कमी होते, म्हणून मग तशी खायला काय हरकत आहे। हे बघा, मी आता शेतामधील ही चिवईची भाजी आता काढून घेते आणि मस्तपैकी तुम्हाला याची संध्याकाळी रेसिपी बनवून दाखवते। हे बघा, भरपूर तण झालं होतं माझ्या कांद्यामध्ये, पुन्हा बघू शकता सकाळपासून चालू आहे निघण्यासाठी। तर आता चला म्हटलं एखादी रेसिपी पण तुम्हाला दाखवून द्यावी। आणि मला चिवईची भाजी भरपूर प्रमाणात दिसली होती, त्यामुळे आता मी तुम्हाला रेसिपी दाखवण्याचं म्हणजे चिवईची भाजी म्हणली दाखव, मी निघालेली आहे, मलाच दाखवून दे। चिवईची भाजी पण माझ्या संग बोलते बघा, काय आहे ना, बघा इथं पण आहे। तर आता मी काढून घेते, चला तर मग घरी भेटूया मग आता। तर हे बघा, चिवईची भाजी मी स्वच्छ पाण्याने पहिले धुवून घेतली आणि व्यवस्थित थोडीशी तोडून घेतली। हे बघा, जास्त काही पानं वगैरे तोडायचे नाही, त्याच्या डांगा पण अशा तोडायच्या, ह्या कवड्या राहतात आणि भाजीतही मस्त लागतात। तर मी तोडून घेतली आणि थोडीशी कापून घेतली। तर त्याच्यासाठी साहित्य बघा, तर पालीचे कांदे कापून घेतले मी 2-4 आणि जिरं आणि लसण जाडसर बारीक काढून घेतलं। तर इकडे 1.5 चमचा लाल तिखट घेतला, अर्धा चमचा हळद, 1 चमचा धने पावडर घेतला आणि चवीप्रमाणे मीठ घेतलं, थोडीशी कस्तुरी मेथी घेतली आणि 1 वाटी बेसन घेतलं। तर आपली इथं चूल पेटलेली आहे आणि कढई पण ठेवलेली आहे। तर याच्यामध्ये आता मी तेल टाकून घेते। तर 3 मापलं मी तेल टाकून घेते। तर तेल तापलेलं आहे, तर याच्यात टाकून घेते आता मी लसण। पहिले लसण टाकून घेतलाय, थोडासा होऊ द्यायचा, आणि टाकायचा कांदा। आपला कांदा लसण हा व्यवस्थित होऊ टाकायचा। लसण आणि कांद्याची चव पण ही वेगळी येते, दोन्ही मिक्स टाकलं तर त्याची चव ही वेगळी येते। तर या भाजीला ती चव मस्त लागते, म्हणून मी लसण आणि कांदा टाकलेला आहे। तर आता आपला कांदा आणि लसण होतच आलेला आहे, बघू शकता।
तर कांदा आणि लसणामुळे या भाजीत चव ही भन्नाट लागते. पहिले माझ्या बाबांना करून द्यायची ही भाजी, मस्त करायची. तर कोणी कोणी याच्यामध्ये बेसन मिसळून देते, त्यामुळे त्याची चव वेगळी येते. आणि मी जशी करते तशी करून बघा, याची चव पण ती भन्नाट होते. जर याचे तुम्ही बेसन मिळवलं तर ही भाजी व्यवस्थित होणार नाही, त्यामुळे बेसन अगोदर टाकायचं नाही, नंतरच टाकायचं. तर हे बघा, आपला कांदा आणि लसण होत आलेला आहे. तर याच्यात टाकायचे मसाले. तर आता मसाले व्यवस्थित होतले आहे. तर याच्यात टाकायची आता भाजी. सुरुवातीला भाजी टाकून घ्यायची. आणि हे व्यवस्थित तेलामध्ये होऊ द्यायची. हे बघा, ही भाजी अशी तेलामध्ये हे बघा केवढी मोठी भाजी होती, थोडीशीच झालेली आहे. अशी होऊ द्यायची आणि नंतर वरतून टाकायचं मस्त बेसन. तर करण्याची पद्धत अशी आहे याची, जर तुम्ही बेसन मिसळून अगोदरच टाकलं तर ते व्यवस्थित लागणार नाही. त्यामुळे अशी करून बघा, थोडं थोडं टाकायचं आणि मिसळायचं. पुन्हा थोडंसं टाकायचं, जेवढं सपातलं एवढं टाकायचं याच्यात बेसन. बस एवढंच याच्यात बेसन लागणार. आता मी टाकणार नाही. तर 1 वाटीला कमी बेसन लागलेलं आहे याला. तर जास्त ही मोकळी करायची नाही, थोडीशी हे अशीच राहिली पाहिजे, कारण मग जास्त मोकळी केली तर आपला घास फसल्यावर होतो. तर याच्यावर मी आता झाकण ठेवून देते. तर अगदी 5-6 मिनिटात आपली भाजी शिजून तयार होणार. मग मस्त जेवण करायचं. वा, तर आपली भाजी शिजून तयार झालेली आहे, बघू शकता. आणि वासही मस्त येत आहे. चवीला पण भन्नाट झाली, असं भन्नाट तर झालीच आहे. तर आता मस्त याला काढून घेते आणि यांना जेवायला देते. हे बघा, आता मी चिवईची भाजी माझ्या देवरजींना जेवायला दिलेली आहे. टुकू, हे बघा माझी छोटीशी मुलगी, ते करत आहे जेवण. आणि इकडे तुम्हाला सांगणार कशी झाली म्हणून. तर वहिनी ते आले होते, मी भाजी करत होते तेव्हा ते म्हणे वहिनी मला खूप आवडते. मग मी त्यांनाच जेवायला दिलं. आवडली ना? बघा. तर हे बघा, लहान मुलांना सुद्धा चिवईची भाजी दिलेली आहे मी. तर याला खूप आवडलेली आहे. कशी झाली आहे गुरु? बाई मस्त आहे बघा. तर लहान मुलांना सुद्धा ही भाजी पौष्टिक आहे, आवडीने खात आहे, बघू शकता तुम्ही. तर दाखवा त्यांना, खरंच मी भाजी वाढलेली आहे. मस्त झाला. तर याला बघा आवडलेली आहे. कशी झाली? मस्त झाली. माझ्या मुलाला पण आवडलेली आहे. आमच्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा मला. लाईक करा, शेअर करा.